रघुनाथ मंदिराच्या इकडे आता काल परवाकडे 9-10 माणसं मारली गेली. आरडाओरडा कुठे झाला नाही, बोंबाबोंब झाली नाही. काय हिंदू मारले गेले, हिंदू मरण्यासाठी जन्म आपुला, हे भजन म्हणत बसणारी माणसं आपण. रघुनाथ मंदिर बद्दल एकाने अवाक्षर काढलेलं नाहीये, एक चकार शब्द नाही. कुठे गेले भंपक साले तुमचे निधर्मवादी? न्याय हा एकच असला पाहिजे, न्यायाच्या फुटपट्ट्या अनेक असता कामा नये. हिंदूंसाठी एक म्हणजे जवळजवळ आम्हाला फुटपट्टी नाहीच आहे म्हणा, मुसलमानांसाठी एक, ख्रिश्चनांसाठी एक. एक नवीन आणखीन लफडा आले. हिंदूच, त्या आयोगावरती बसलेले सगळे हिंदू आहेत, पण दरिद्री माणसं. आयोग कशाला? तुमच्या घटनेमध्ये दुरुस्त्या करण्याकरता. दुरुस्ती कोणची? आग लावण्याची. आणि आग कुठची? शीख, जैन आणि बुद्ध हे निरनिराळे धर्म आहेत. कशाकरता उच्चपती करते तुम्ही? त्याला अगोदर सगळं भारी झालेलं आहे, हे लांडेच आम्हाला परवडत नाही, त्यामध्ये आणखीन आमच्यामध्ये कशालाही फारकत आहे. पूर्वजांनी शेण खाल्लं ते आम्हाला भोगावं लागतं इकडे. आत्ता निधर्मी हा शब्द घटनेमध्ये कुठेही नव्हता, तो नेहरूंनी घातला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी. कशा करता मला काही कळत नाही. आणि म्हणून दत्ताजी एक नेहमी आठवण सांगायचे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक पहिली सभा झाली आमच्या दादरला, आणि त्या सभेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल होते, महात्मा गांधी होते, सगळे जवाहरलाल नेहरू होते, सगळे होते, सगळे सुपरस्टार. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले कि अभी राम के साथ रहीम रहेगा. कशाला कशाला रहीम? तुम्ही भजन करा ना, आम्हाला कशाला करायला लावताय? त्या सरदार वल्लभभाई पटेलने ठणकावलं त्यांच्या भाषणामध्ये की बापूजी तो महान है मगर हमें राज चलाना है, आम्हाला राज्य करायचं आहे. ते मोठे आहेत म्हणे, महान आहेत, पण हे नसतं लफडं आमच्या मागे लावून अहो शेवटी राज्य आम्हाला करायचं. आणि आज तरी काय चाललंय? भयंकरच चाललंय. 2.5 कोटीचे हिंदू 22 कोटीवरती गेले. काय दुसरा उद्योगधंदा आहे की नाही तुम्हाला? कोणासाठी? अहो तुम्ही नका आमच्या देशाची लोकसंख्या वाढवू, आम्ही अगदी मजबूत आहोत. उलट काही मदत लागली तर आम्हाला सांगा. आणि हे 22 कोटीचे आज मला ब्रिटिश नंदी नाही आहेत म्हणून मला नाही वाटत आलेले असतील कुठे. त्यांनी मला आकडे सांगितले. लोकसभेमध्ये आत्ता जवळजवळ 40% मतदानाच्या पद्धतीनं मुसलमान निवडून येत आहेत. 40%. आणि हिंदूंचं किती मतदान? आपण जेमतेम 50च्या खाली आहोत. जवळजवळ. काय तुम्ही या देशाची लोकसभा त्या मुसलमानांच्या हातात देणार आहात? आज एक केस सामन्याच्या पहिल्याच पानावरती आलेली आहे. कोर्टाने दंड केला एकाला. दंड का केला? तर त्याने अपील केलं. हे अपील रस्त्यावरच्या नमाजाला विरोध करणाऱ्यालाच 10,000 रुपये दंड. मग तो म्हणाला रस्त्यावरती करतायत, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती करतायत, आणि आमची पंचायत होते. हे कसले रेल्वे प्लॅटफॉर्म नमाज काय, रस्त्यावरती नमाज काय, आणि आमच्या महाआरत्या तुम्ही बंद करताय. म्हणजे सगळी अगदी दाणकी बसतात ते आमच्या टाळक्यात बसतायत आणि आमच्या कंबरड्यात बसतायत. न्यायमूर्तीने 10,000चा दंड केला. तर बिचारा त्याचा वकील उभारून सांगायला लागला की बघा जरा हे जास्त बोलाल तर आणखीन 10,000 रुपये वाढवीन. अरे तिच्या काय न्याय? हे आम्ही सहन करायचं? लाज वाटते. ह्या
जगण्याची. न्यायमूर्तीचा तरी असा का हट्ट असावा? सांगतोय ते गैर आहे का काय आहे ते जर त्याचा निवाडा तर करा. ऐकायलाच तयार नाही, ॲडमिटच करायला तयार नाही. 10,000 रुपये भरले. समाजकार्य करायला गेला, समाजकार्य, आणि त्या अंगलट आलं. त्या समाजकार्याला 10,000 रुपये मोजावे लागले त्याला. ह्याची चीड आली पाहिजे. तशी चीड त्या महाराजाला आली, कल्की महाराजला. चॅनलवाले होते, पत्रकार होते, धरला, धोपटला, आडवा केला, दात पाडला. हे स्पिरिट जोपर्यंत तुमच्या आमच्यात निर्माण होणार नाही, ते फक्त शिवसैनिकामध्ये निर्माण झालेले, आणि ते मी केले त्याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि म्हणून शिक्षक पत्रकार मी धन्यवाद देतो. फार चांगलं बाजू घेऊन बाजू उभं राहायला लढलं पाहिजे. त्या ठिकाणच्या नाव घेऊन आंबेडकरांना सुद्धा इस्लाम धर्माचा स्वीकार करता आला असता, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करता आला असता. पण तात्याराव सावरकर सांगितलं, स्वातंत्र्यवीरांनी सांगितलं की बसाहेब एवढं फक्त करू नका, बाकी मला जे करायचं ते तुम्ही करा, पण इकडे जाऊ नका. आणि म्हणून हिंदूंच्या जवळचा जो बुद्ध हिंदूच होता, पण तुमच्या धर्मात कर्मकांड त्याला मान्य नसल्यामुळे धर्म बदलला. त्याचा धर्म त्यांनी केला, तो धर्म म्हणून आला, बुद्ध धर्म म्हणून. तुझ्या बाबासाहेबांनी जर इस्लाम स्वीकारला असतात तर, ख्रिश्चन धर्म स्वीकारला असतात तर. काही लोक मला म्हणतात का हो, हे ख्रिश्चन जरा वर उठायला लागले, त्यांचे मिशनरी चाळे वाढायला लागलेत, तर कारण काय? मग कारण काय असणार? आतापर्यंत त्यांच्या चर्चमध्ये फादर होता. फादर 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 हिचा बाप निराळा तरी फादर बाप. आतापर्यंत फादर होता, त्यांना आता ग्रँड मदर मिळालेली आहे. ग्रँड फादर मिळाले आतापर्यंत ग्रँड. आता आम्ही कसे, आम्ही गॉड फादर, ती कोण? गॉड मदर. आता गॉड मदर मिळाल्यानंतर ख्रिश्चन काय स्वस्त बसतील? आपलं कार्य सुरू केलं, त्या गॉड मदरचं नाव आहे सोनिया गांधी. कसे फायदे फटाफट घ्या, तुम्हाला कितीही समोर आणला तर देव नाही तर धोंडा. हे बारकावे आयुष्यातल्या लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना दलितांनी बदललं होतं, त्या नवबौद्धांनी बदललं होतं, त्या KC कॉलेजमध्ये का कुठेतरी. त्यांनी पुस्तक छापले बाबासाहेबांच्यावरती. चांगलं पुस्तक आहे, अभ्यासपूर्वक गॅझेटचा आधार घेऊन त्यांचीच वाक्य टाकलेली आहेत, स्वतःचं काही नाही त्यात. त्या शेवटच्या पानावर एक वाक्य आहे की ज्या पद्धतीने घटना तयार झालेली आहे ती मला मुळीच मान्य नाही. मला मान्य नाही. मी तेवढा हे नाही आहे, त्याबद्दल खुश नाही आहे. आणि तशीच जर वेळ आली, बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, गॅझेटमधलं वाक्य आहे, तशीच वेळ आली तर ही घटना मी माझ्या स्वतःच्या हातानं जाळून टाकीन, स्वतःच्या हातानं जाळून टाकीन. हे बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत, आणि त्यानं तुम्ही बदलताय. आणि म्हणून मी जाणार आहे 14 तारखेला पुण्याला. विवेकानंदांची जन्मशताब्दी 14 तारीख, कोणालाही माहीत नाही. मी तिथे सांगणार त्यांना, म्हटलं विवेकानंद विसरा. संपूर्ण देशभर अविवेकानंद पसरलेले आहेत, अविवेकानंद. विवेकच नाही राहिला कुठे. तिथे काय पुसताय तुम्ही त्या विवेकानंदाला? प्रशिक्षण म्हणतात. प्रशिक्षण कसलं प्रशिक्षण? अरे ह्यानं दीक्षा दिली आहे, त्यापेक्षा प्रशिक्षण काही महत्त्वाचं नाही आहे. जी हिंदुत्वाची दीक्षा तुम्हाला दिलेली आहे त्यातून तुमचं रक्त सळसळायला लागलं आहे, नव्हे तर सळसळतच राहिलं पाहिजे आणि राहणार. ती प्रदीक्षा म्हणा वाटल्यास, कारण हल्ली सगळीकडे प्र हा शब्द लावायचा असतो.